खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघांचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला नावं सांगण्यासाठी उपस्थित आहेत. नावं सांगायला सोपी झाली तर क्षेत्र समालोचन करणं सुद्धा अतिशय सोपं होतं आहे. आणि या सामन्याची सुरुवात होते विहान स्पोर्ट देवबाग विरुद्ध उमेशभाई 11 हुमरट संघ. उमेशभाई 11 संघाने नाणेफेक ओके ओके दरम्यान सामना सुरू होतोय. दिवस तिसरा, सामना दुसरा, कोकणनाव प्रीमियर लीगमधील दुसरा सामना. आणि समालोचनासाठी मी निमंत्रित करतोय आमचे मित्र गोड मधुर मराठी आवाजाचे समीर पांढरे सर यांना. नमस्कार उमेशजी. फरनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरं तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत करतोय. आज एकंदरीत या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसातील दुसरी ग्रंथिका ही विहान स्पोर्ट्स देवबाग व उमेशभाई 11 हुमरट या दोन संघादरम्यान. उमेशभाई 11 हुमरट क्रिकेट संघाचा विचार केल्यास अधिकाधिक खेळाडू हे पुण्यातील आपल्याला दिसत आहेत. एक प्रतिभाशाली खेळाडूंच्या संचाच दिसतोय तो अर्थात या ठिकाणी उमेशभाई हुमरट क्रिकेट संघ. तर दुसऱ्या बाजूनं विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाचा विचार केल्यास या ठिकाणी अनुभवी व अनअनुभवी खेळाडूंच्या मिलाफात, खास करून सागर रणबिसे हा खेळाडू मुंबईचा, त्यानंतर ऋतांशू पाटीलबद्दल उल्लेख करायचा झाल्यास नवी मुंबईचा हा खेळाडू, तर ओमकार हरपर हा फणस डोंगरी रायगड येथून आलेला खेळाडू. म्हणजे मिश्रित खेळाडूंच्या संचाच दिसतोय तो विहान स्पोर्ट्स देवबाग संघ. एकंदरीत हा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा आहे, कारण दोन्ही संघ हे अननुभवी व अनुभवी खेळाडूंच्या मिलापात बोर्डिंग ग्राउंडच्या भव्यदिव्य मैदानावर, ज्या मैदानाला क्रिकेटचं नंदनवन असं संबोधलं जातं, त्या नंदनवर आपला करिश्मा सादर करण्याच्या प्रयत्नात. स्ट्राईकचा फलंदाज ओमकार हरपल. पहिलं षटक हे कोकणनाव प्रीमियर सुपर ओव्हरचं षटक असेल. पहिला चेंडू बॅकफुटला जातोय, तगड्या फटका टोलवतोय. मात्र या तगड्या अशा फटक्यावर अपेक्षित इत्सिप्त साध्य झालं नाही ते ओमकार हरपलला. एकेरी धाव नाममात्र त्याला मिळते. एकेरी धावेने खातं खोललं जाते व पर्यायानं विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाचं खातंही पहिल्या चेंडूवर हे खोललं जातंय. धावसंख्येची सुरुवात होते एकेरी धावेने. एक क्षेत्ररक्षण स्वीकारल्या, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर उमेशभाई हुमरट संघाची व्यूहरचना असेल की कमीत कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला रोखावं आणि सहजगत्या तो धावसंख्येचा पाठलाग करून हा सामना जिंकून आपल्या संघाला 2 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते मिळवून द्यावेत. गोलंदाजी मार्कवर सनी कसबे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हवेत टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न फसतोय. मिरॉफचा क्षेत्ररक्षक अनुभवी खेळाडू संदेश मारते आपल्या स्क्रीनवर दिसतोय. गेली अनेक वर्ष प्रतीक स्पोर्ट्स पुणे क्रिकेट संघाचं किंवा डिंगडॉंग पुणे संघाचं प्रतिनिधित्व ज्या संदेश मार्टेनं केलंय, त्या संदेश मार्टेचा अनुभव कामी येतोय. क्षेत्ररक्षक व्यूहरचना तो सजवतोय. नेमका फलंदाजला कोणत्या अडचणीत या ठिकाणी जखडून ठेवावं याच्या प्रयत्नात तो गोलंदाजला कानमंत्र देतोय आणि त्याचा कानमंत्र हा सफलतेत, हा यशस्वीतेत वळतोय. कोकणनाव पॉवर प्लेचं षटक जेवढं पाहावं तेवढं सोपं नसतं. ते दोन्ही संघांसाठी गोलंदाजाला वाटत असतं की आपण अचूक गोलंदाजी करावी, आपल्या संघासाठी कमीत कमी धावा खर्च कराव्यात. तर फलंदाजाला एक वाटत असतं त्याच्यासाठी ती एक संधी असते की क्षेत्ररक्षक सगळे सर्कलच्या आत असल्यामुळे जर सर्कल क्लिअर केलं तर निश्चित चौकार किंवा षटकार आरामात मिळू शकतोय. परंतु या ठिकाणी पहिल्याच षटकात धक्का बसतोय तो विहान स्पोर्ट देवबाग संघाला आणि पहिला गडी बाद होते. धावसंख्या ती 1 गडी बाद 1. निश्चितपणे सर कौतुक करावं लागेल गोलंदाज सनी याचं, कारण सर्व खेळाडू आपण पाहतोय सर्कलमध्ये विखुरलेले. म्हणजे जर सर्कल फलंदाजाने क्लिअर केलं तर निश्चितपणे त्याला मोठ्या धावांचं योगदान मिळू शकतं. मात्र सहजासहजी ते मोठे फटके मी टोलवू देणार नाही व क्षेत्ररक्षण व्यूहरचना ज्या तऱ्हेनं मी सजविले आहे त्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेला साजेशी अशी मी गोलंदाजी करेल असं ठामपणे आपल्या मनी या ठिकाणी घेऊन येतोय तो गोलंदाज अर्थातच सनी. व आपल्या कल्पकतेने दुसऱ्या चेंडूवर तो अडसर दूर करतोय सलामीचा फलंदाजाचा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र एकेरी धाव एका गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज रोहित पंचांकडनं गार घेतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय सनी याची गोलंदाजी. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फलंदाज हुशारीने चेंडू पारखतोय व पारखल्यानंतर एक तगड्या असा फटका जो सुंदर मिलाफ एका आवाजाने गणित होतोय व तोच आवाज, तोच ध्वनी षटकाराचा इशारा म्हणजेच वरेनियम षटकार येऊन देतोय तो या सामन्यातील.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, जरासा स्लोअर वन पद्धतीने, परंतु गोलंदाजाच्या हातावर लक्ष ठेवलं आहे फलंदाजाने आणि एक अतिशय उत्कृष्ट फटका मिड विकेटच्या दिशेने हाणतोय. आपल्या संघासाठी 6 धावा वसूल करतोय. एक उत्कृष्ट असा व्हॅरनियम षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू लेग स्पिन पद्धतीचा होता, म्हणजे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो वळसा घेणारा होता आणि विथ द स्पिन हा फटका टोलवला जातोय. फलंदाज रोहित या चक्रानं व षटकारानं तो स्वतःचं खातं हे खोलतोय. परत एकदा त्याच फटक्याची री ओढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पाहिलं जातंय की फलंदाज कोणत्या तऱ्हेनं फटकेबाजी करेल. निश्चितपणे त्याच्या विरुद्ध कामगिरी गोलंदाज करतोय व फलंदाजाला तो एका निर्धाव चेंडूसाठी रोखून धरतोय. परिणामतः धावफलक स्थिरावला जातोय. तो 7 धावांवर 4 चेंडूंच्या सांगतेखेरीज एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज बघतोय की फलंदाज आक्रमक मूडमध्ये आहे, जराशी गोलंदाजीच्या लेंथमध्ये बदल करतोय, थोडासा आपल्या दिशेने चेंडू फेकतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजाकडनं वैविध्यता ही दर्शवली होती, मात्र यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका जो आजकाल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळी पाहायला मिळतोय, ज्यावेळी सरळ बॅटनं धावा येत नाही त्यावेळी प्रतिहल्ला चढवायचा असेल तर एखादा जोखमीचा फटका अति आवश्यक असतो फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. कारण हे षटक पहिलं षटक म्हणजे कोकण 9 सुपर ओव्हरचं षटक, त्या षटकामध्ये सर्व खेळाडू सर्कलमध्ये आणि त्याचाच जास्तीत जास्त फायदा घेण्याच्या प्रयत्नात रिव्हर्स स्वीपच्या बहारदार फटक्याने या ठिकाणी दुहेरी आकड्यात परावर्तित होते. ती विहान स्पोर्ट्स देवबाग संघाची धावसंख्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. आखूडताप्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला होता. बॅकफुटवर जाऊन पंचच्या फटक्याद्वारे चौकार फलंदाजला वसूल करायचा होता. शारीरिक भाषा फलंदाजी सकारात्मक होती, मात्र फटका निवडताना या ठिकाणी आपलं इत्सिप्त साध्य करताना तो नेमका चुकतोय. ते टायमिंग त्याचं अचूक साध्य होत नाही आणि परिणामतः ज्या चेंडूवर चौकारची अपेक्षा त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उमेशजी, जो फटका निवडला तो निश्चितच चुकीचा होता, कारण चेंडू होता तो त्या फटक्याला योग्य असा नव्हता. जर त्या फटक्याला योग्य असा चेंडू असता निश्चित गॅपमध्ये जाऊन 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावे रे. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 11 धावा निघत आहेत. परंतु अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय आणि एक जोरदार मारलेला फटका अडवला जातोय आणि थोडासा निराश होतोय तो फलंदाज. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. 1 गडी बाद 11 धावा. इत्सिप्त फलंदाजना पहिल्या षटकात साध्य करायचं होतं ते 15 ते 20 धावांचं, कारण या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती. ज्यावेळी गेम प्लॅनिंग केलं गेलं, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ज्यावेळी फलंदाजीचं निमंत्रण दिलं गेलं होतं त्यावेळी कर्णधाराने सक्त ताकीद आपल्या फलंदाजांना दिली होती की पहिल्या षटकामध्ये तुम्ही हल्लाबोल चढवा, 15 ते 20 धावा कुटण्याचं कार्य करा, जेणेकरून मागून येणाऱ्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल व आपलं इत्सिप्त जवळपास 75 गाठायचं निर्धारित 6 षटकात हे साध्य होईल. मात्र दुसऱ्या बाजूनं मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही हे ठामपणे दर्शवताना दिसतोय तो गोलंदाज व आपल्या फिरकीच्या मोहजालात केवळ 11 धावा खर्च करत तो एक सफलता हा प्राप्त करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन खरात, ज्या रोहन खरातनं कुडाळची स्पर्धा गाजवली होती. केवळ 18 वर्षाचा हा खेळाडू अंडर 19 मध्ये त्यानं लेदर क्रिकेटमध्ये एक बहारदार अशी कामगिरी केली आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करताना पहिल्या चेंडूवर काहीसा वॉर्मअप पद्धतीच्या चेंडूद्वारे तो भरकटतोय व त्याचा दंड चौकाराच्या स्वरूपात ओमकार याच्याद्वारे त्याला ठोठावला जातोय व 15 अशी सांघिक धावसंख्या ही धावफलकावर झळकली जाते. चेंडू नवीन आहे, गोलंदाजीला सुरुवात करताना काहीशी अडचण आहे, ग्रीप करण्यासाठी जरासं काहीतरी अडचण होते या ठिकाणी आणि एक वॉर्मअप चेंडू म्हणावा लागेल तसा चेंडू मिळतोय. परंतु फलंदाज ओंकार हरपल, एक नावाजलेला फलंदाज, त्याचा अचूक फायदा उठवतोय आपल्या संघासाठी. ओमकार हलपल बॅकफुटला येतोय, हलकेच चेंडूला टोलवतोय तो शॉर्ट कव्हरला. जोपर्यंत शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, एकेर धावेने आपली दिशा बदलतोय. आपला साथीदार रोहित जो एक षटकार एक चौकार यांच्या सहाय्याने खेळतोय त्याला खेळण्याची अधिकाधिक ही संधी देतोय. डाव्या उजव्या हाताची चोरगोळी मैदानावर क्षेत्ररक्षक रोषण आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर या ठिकाणी डीप पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक मिड ऑफ, त्यानंतर एक मिड ऑन, त्यानंतर मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप लॉंग लेग, अशी क्षेत्ररक्षक रचना सजवली जाते ती उमेश भाई 11 हुमरा क्रिकेट संघाद्वारे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न
प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू जातोय तो थर्डमॅनला. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेर धाव रोहितच्या खाती जमा होते. एकेर धावेने रोहित दिशा बदलतोय. आपला साथीदार ओमकार याला खेळण्याची तो संधी देतोय. 6 धावांवर खेळणारा ओमकार हा स्ट्राईकला पोहोचतोय व एकंदरीत 1 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 17 अशी अवस्था विहान स्पोर्ट्स देवबाग संघ. बॅकफुटला जात हलकेच चेंडूला लेट कटच्या फटक्याद्वारे टोलवलं जाते. ते शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेर धाव काढली जाते. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी एकेरी धावा म्हणजे समय सूचकता दोन्ही फलंदाज हे दर्शवताना दिसत आहेत की कोणतेही अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही. रोहन खरात याच्या विरुद्ध त्याला स्थिर स्थावर या मैदानावर होऊ द्यायचं नाही. आणि एकदा का रोहनची गोलंदाजी आपण खेळली की साहजिकच उर्वरित गोलंदाजांचं मनोधैर्य कुठेतरी कमी पडेल आणि त्याचाच फायदा आम्ही उठवू. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न निष्फळ ठरतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण केले जात आहेत. रोहनचा आत्मविश्वास वाढवणारा असा निर्धाव चेंडू गणला जातोय व तोच रोहन कॉलेज एंडकडनं पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी हा सज्ज होतोय. फुलरलेन पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका. नो मॅन्स लँड म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेनं फटका टोलवला जातोय. फटक्याद्वारे चौकार वसूल केला जातोय. 4 धावांनी धावफलक वाढतोय व एकंदरीत सांघिक धावफलक हा वृद्धिंगत होताना 22 धावांवर विस्थापित हा होतोय दुसऱ्या षटकात. तर अतिशय प्रतिकूल असे आपल्या क्षेत्ररक्षणाच्या विरुद्ध केलेले असे हा चेंडू होता. निश्चितच फलंदाजी त्याचा फायदा उठवला. चौकार वसूल करतोय आपल्या संघासाठी. आणि योगेश मला वाटतं रोहन खरात याची गोलंदाजी होती. त्याला स्थिरतावर होऊ न देणं, कारण रोहन खरात हा विकेट टेकिंग बॉलर आहे आणि विकेट टेकिंग बॉलरला जर एखाद दुसरी विकेट नाही मिळाली तर उर्वरित संघावर सुद्धा त्याचा थोडासा परिणाम पडतो. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा या ठिकाणी इशारा पंचांद्वारे येतोय. म्हणजे निश्चितपणे केवळ 3 खेळाडूंना सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि हे जोखमीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर उंचपुरा असा गोलंदाज, भरवशाचा असा गोलंदाज सुधीर साबळे याची वर्णी ही लागते. फेरनेम कोकण 9 सुपर लीग क्रिकेट स्पर्धा 2023 पर्व 3. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत आणि अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात ही स्पर्धा नावून निघते व खऱ्या अर्थानं उत्तर ही स्पर्धा रंगतदार अवस्थेत येऊन ठेपत आज 3ऱ्या दिवशी एकंदरीत पदार्पण करते. उंचपुरा असा गोलंदाज सुधीर क्षेत्ररक्षण रोहरचना सजवताना दिसतोय. नेमकी काय क्षेत्ररक्षण रोहरचना मला आवश्यक आहे याची ओळख तो कर्णधाराला करून देतोय आणि कर्णधारही या ठिकाणी गोलंदाजाला या ठिकाणी अनुकूल असलेली क्षेत्ररक्षण रोहरचना सजवताना हा मैदानावर दिसतोय. फक्त 3 क्षेत्ररक्षक यावेळी सर्कलच्या बाहेर. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या ठिकाणी सुरू होतोय. अतिशय उंचपुरा असा गोलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. उजव्या हाताने राईट आर्म मला वाटतं राऊंड विकेट गोलंदाजी करेल. पंचांच्या राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करताना दिसतोय तो सुधीर. एक वेगवान असा चेंडू. सुधीरचा पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा आतताईपणा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ओमकारचा, कारण गोलंदाजाची दिशा तो ओळखत नाही, चेंडूची तो पारख करत नाही आणि पहिल्या चेंडूवर तो रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न त्याच्या अंगलट येत चेंडू हा निर्धाव गणला जातोय. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 3ऱ्या षटकाच्या सुरुवातीस. यावेळी स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. फटका टोलवला जातोय. नियंत्रित असा फटका. नो मॅन्स लँडमध्ये क्षेत्ररक्षक रूरचनेचा जो निर्बंध, त्या निर्बंधाचा फायदा घेतोय डावखुराचा फलंदाज व चौकारानं आपल्या संघाचा धावफलक तो वाढवतोय 26 धावांवर. वरेनियन सुपर चौकार कोकण 9 सुपर लीग 2023च्या निमित्तानं आपण मैदानावर पाहतोय. उमेशजी 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सीमारेषेवर तरी सुद्धा एक प्रॉपर फटका मारतोय. बघा फलंदाजाकडे एवढे चांगले फटके असताना रिव्हर्स स्वीपच्या नादात एखादा चेंडू वाया घालवणं आपल्या संघासाठी किती धोकादायक ठरू शकते, कारण त्या ठिकाणी त्याला लालूच दाखवली होती, आशा दाखवली होती. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत होते, त्यांना क्लिअर केला चौकार मिळू शकला, परंतु हा प्रॉपर फटक्यावर अतिशय उत्कृष्ट फटका. त्यावेळी मात्र एक वेगवान असा चेंडू इनसाइड आउट पद्धतीनं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअर लेग व डीप मिड विकेटच्या दिशेनं एक भली मोठी दरी दिसते. ती दरी आपल्या फटक्याने भरून काढण्याचा प्रयत्न डावकुराचा फलंदाज ओमकार करतोय. प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय व परत एकदा निर्धाव चेंडूसह नव्या जोमात, नव्या उत्साहात फलंदाजावर वरचष्मा मिळविण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुधीर हा सज्ज होतोय.
स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, यावेळी चेंडूची पारख नीट पद्धतीनं होते. ती फलंदाज या ठिकाणी ओमकार कर्वी, चेंडूला हलकेच दिशा दिली जाते. ती एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर चित्त्याच्या चपळाईतीनं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धावेचं इच्छित फलंदाज साध्य करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 27 धावांवर. बघा क्षेत्ररक्षक सुद्धा क्षेत्ररक्षण करताना कशी चित्त्याच्या चपळाने चेंडूवर आला, नजर चेंडूवरची आपली हटू दिली नाही. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू पकडला आणि तेवढी सुरेख फेक करतोय तो क्षेत्ररक्षक. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज असेल, गोलंदाजी असेल, या मैदानावर आपल्याला सर्व प्रकारे एक चांगलं क्रिकेट, अतिउत्कृष्ट क्रिकेट, प्रॉपर क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. रिओ सेफचे फटके असतील, रेग्युलर क्रिकेटमधले पारंपरिक फटके असतील, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. फणस तोंडे रायगडचा सुपुत्र ओमकार हरपल, डावखुराचा एक प्रतिभाशाली असा खेळाडू, आपल्या तडाखेबाज अशा खेळीने संपूर्ण रायगडमध्ये तो बहुचर्चित असा खेळाडू म्हणून या ठिकाणी गौरवला जातोय. व रायगडचा ऋषभ पंत या निक नावाने तो प्रसिद्ध. काही अशी खेळाडू आहेत त्यांना टोपण नावं दिली जात आहेत व रायगडच्या या सुपुत्राला नाव दिलं जाते ते डावखुराचा शैलीदार फलंदाज ऋषभ पंत यांचं. कारण ते नाव केवळ त्याने मिळवलं नाही तर आपल्या कर्तृत्वाने साजेशी अशी कामगिरी केली आणि त्याच कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडच्या भव्य दिव्य मैदानावर तो फलंदाजी करतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, खराब असा चेंडू फुलटॉस पद्धतीनं मिड विकेट सीमारेषा पलीकडे टोलावला जातोय तो 6 धावांसाठी. व्हेरेनियम षटकार, अतिशय खराब चेंडू. बघतोय फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर येतोय. या ठिकाणी मुंबईतील या ठिकाणी पंचांना तिसऱ्या पंचांची मदत घेण्याची. चेंडू या ठिकाणी बिमरच्या स्वरूपात आला की नाही याची खातर जमा करण्यासाठी तृतीय पंचांची मदत पण मागितली जाते. पण गोलंदाजी मात्र अतिशय खराब. बघतोय तो फलंदाज उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर येतोय, तरी सुद्धा त्याला फुल टॉसमध्ये एक आमंत्रण येतं, आ बैल मुझे मार अशा पद्धतीचा हा चेंडू टाकतोय. आणि एवढे गाजलेले, एवढे आपल्या समोर मातब्बर फलंदाज आहेत, ते असा चेंडू सोडणारच नाहीत. जास्तीत जास्त धावा, षटकार, हे 6 धावा आपल्या संघासाठी वसूल करतोय तो फलंदाज. वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी स्वतःवरचा संयम ढळतोय तो गोलंदाज सुधीरचा आणि परिणाम त्याला भोगावे लागतायत की स्लोवर वन पद्धतीचा चेंडू व डीप मिड विकेट. पंच हा रिव्ह्यू घेतलाय काय संघाने रिव्ह्यू संघाकडे आहे तो रिव्ह्यू. पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय आहे? ओके, अंपायर सॉफ्ट सिग्नल, फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू असेल तरच चेक केला जाईल. रिव्ह्यू घेतलाय काय कोणी? पंच सॉफ्ट सिग्नल एकदा जाहीर करा. पंच सॉफ्ट सिग्नल, फेअर डिलिव्हरी. येस, आता रिव्ह्यू जर खेळाडूंना घ्यायचा असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता, नो डाऊट. सर करेक्शन होत आहे सर, करेक्शन आहे सर, करेक्शन आहे. रिव्ह्यू घेतला आहे का? येस, आता रिव्ह्यू घेतला जाईल. आता थर्ड अंपायर चेक केला जाईल. मित्रा थोडंसं करेक्शन करतोय कारण काही नियम थोडेसे क्लिष्ट होत आहेत. रिव्ह्यू आहे पण तो संघाकडे आहे, तो बीमर आणि बाउन्सरसाठी संघ एकदा वापरू शकता, रिटेन करू शकता, गेला तर मात्र तो वापरू शकत नाही. ओके, थोडंसं करेक्शन. पंच, मैदानावरचे पंच जरा लक्ष द्या आणि मैदानाच्या बाहेरचे सुद्धा सगळे पंच. रिव्ह्यू आहे तो बाउन्सर आणि बीमरसाठी, पण सॉफ्ट सिग्नलनंतर खेळाडू घेऊ शकतात आणि तो रिटेन केला तर पुन्हा वापरू शकतात. या ठिकाणी चेक केलं जात आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. नो बॉलचा या ठिकाणी इशारा येतोय पंचांचा आणि रिव्ह्यू रिटेन होतोय. आणखी एक रिव्ह्यू बीमर किंवा बाउन्सरसाठी वापरायला मिळेल या संघासाठी. तर अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा होतोय. नो बॉलचा इशारा म्हणजे निश्चितच 3 हिट परत मिळेल या चेंडूवरती. अगोदरच 7 धावा मिळालेल्या आहेत आणि या चेंडूवर फ्री हिट असेल. पंचांचा इशारा
या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे घोषित करतायत की नो बॉल आहे आणि नो बॉलच्या स्वरूपानंतर आता या ठिकाणी फ्री हिटचा एक फटका मिळतोय, तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याविरुद्ध दाद मागितली होती की हा शरीरवेधी चेंडू आहे की नाही. अगर तृतीय पंच खातर जमा करतायत पण नो बॉलचा इशारा हा होतोय. फ्री हिटचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा बहारदार असा फटका, चेंडू थेट विसावतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात षटकारासाठी. व फ्री हिटच्या चेंडूवर ज्या मोठ्या फटक्याची फलंदाजांना अपेक्षा असते तोच मोठा फटका या ठिकाणी टोलवला जातोय. तो फलंदाजांकरवी ओमकार याच्या साथीला आलेला फलंदाज रोहित एक आक्रमक शैलीची फलंदाजी मैदानावर तो रोहित मात्र सांघिक 40 अशा धावसंख्येवर दुसऱ्या गॅरेटच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर हा मैदानाच्या बाहेर जातोय. उमेशजी फ्री हिट मिळाली, एक चेंडू फ्री मिळाला, परंतु त्याचंच रूपांतर आता हे विकेटमध्ये होते. म्हणजे बघा जेवढं नुकसान तेवढा फायदा क्रिकेटमध्ये असं होतच असतं. तर दरम्यान 2 गडी बाद होतं, षटक संपतंय, षटक संपतंय या ठिकाणी. तीन षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्येचे 2 गडी बाद 40. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज 3. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. म्हणजे आक्रमकता हे बचावाचं तंत्र काय असतं हे सिद्ध करतोय मालवणच्या भव्य मैदानावर. फेरेनियम कोकण नाऊस प्रीमियर लीग 2023च्या निमित्तानं आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या महत्त्वपूर्ण लढतीत खेळ समाप्त होतोय. तो 3 षटकांचा चौथं षटक प्रगतीपथावर, चौथं षटक सुरू होण्याच्या मार्गावर. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रोहन हा सज्ज. ओव्हरपीट पद्धतीचा चेंडू फटका टोलवला जातोय. मात्र फटका टोलवता क्षणी या ठिकाणी चेंडूला झेलात परावर्तित केलं जातंय व एका नेत्रदीपक झेलाद्वारे डावखुराचा फलंदाज ओमकार याची खेळी ही तिसऱ्या गॅरेटच्या स्वरूपात समाप्त होतोय. फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका मारण्यास निमंत्रण देणारा असा चेंडू होता. निमंत्रण बरखुबीने ओमकारनं स्वीकारलं होतं. बऱ्यापैकी चेंडूचा प्रवास हा झाला होता, मात्र अंतिमता प्रवास हा सीमारेषच्या आतमध्ये रोखला जातोय आणि परिणामतः डावखुराचा फलंदाज ओमकार हा नवीन फलंदाज दुर्वेश मडवी याची वर्णी ही लागते. नॉनस्ट्राईकचा फलंदाज सागर रणबिसे हा खास मुंबईवरनं या स्पर्धेसाठी घेण्यात आलेला सज्ज होतोय. सुरेख असा वळसा घेणारा चेंडू फलंदाजला चकवतोय. चेंडूचा वळसा पाहिल्यानंतर मोठा फटका पुलचा मारण्याचा मोह झाला होता तो डावखुराचा फलंदाज दुर्वेश याला, मात्र चेंडू त्याला चकवतोय. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षकाद्वारे पूर्ण केले जात आहेत 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र चेंडू वळसा घेतोय. अतिरिक्त वळसाने फलंदाज निश्चितपणे चकतोय. सलग दुसऱ्या निर्धाव चेंडूची गणना ही होते. 2 सलग निर्धाव चेंडू, 1 सफलता, म्हणजे पर्यायानं 3 चेंडू निर्धाव या षटकात जात आहेत. यावेळी सुरेख गोलंदाजी या ठिकाणी दोन्ही बाजूने चेंडू वळवतो. एकदा फलंदाजाच्या आतमध्ये चेंडू होतो, एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जातोय. बघा किती विविधपूर्ण गोलंदाजी आहे. गोलंदाजाच्या हातावर लक्ष ठेवून फलंदाजाला खेळावं एक लागेल. कंजूशी वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी साकारताना दिसतोय तो गोलंदाज. आकुटप्प्याचा चेंडू यावेळी मात्र संपर्क होतोय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चेंडू चिरतोय व ज्या फटक्याच्या शोधार्थ विहान स्पोर्ट्स देवबा क्रिकेट संघ संघर्ष करत होत आहे त्या संघर्षात अखेर काहीशी सफलता त्यांच्या हाती प्राप्त होते. ती अर्थातच या ठिकाणी वरनियम चौकाराच्या स्वरूपात 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चक्क 3 चेंडू निर्धाव खेळून काढले होते या फलंदाजापर्यंत. चौथ्या चेंडूवर मात्र नजर ठेवून खेळतोय. गोलंदाजाच्या हातावर लक्ष ठेवतोय आणि खेळतोय. एक अतिशय उत्कृष्ट असा फटका मारतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने व्हेरेनियम चौकारासाठी. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा चेंडू वळसा घेतोय, धीम्या गतीनं येतोय. या चेंडूवर फटका मारण्याचं इत्सिप्त काही फलंदाजाचं साध्य होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. नाममात्र 1 चौकार, त्यानंतर 5 चेंडू निर्धाव, ज्यात 5 निर्धाव चेंडूतील 1 चेंडू हा सफलतेचा. म्हणजे मर्यादित 6 षटकांच्या सामन्यामध्ये कंजूशी षटक म्हणजे काय असतं त्याचं प्रात्यक्षिक घडवताना आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी गोलंदाज रोहन करताना दिसतोय व 4 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 11 धावांच्या धावगतीनं विसावतोय विहान स्पोर्ट्स देवबाग संघ 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात तब्बल 11 धावा निघाल्या होत्या रोहन खराजच्या त्यावेळी, परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून येतोय. अतिशय कंजूशीचं षटक टाकतोय आणि फलंदाजाला त्याच्या गोलंदाजीविषयी जास्त काय समजत नाही. गोलंदाजीचा वेग असेल, चेंडूचा टप्पा असेल, गती असेल, खरोखर अतिशय सुरेख मिश्रण आणि एक चांगली वैविध्यपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बोर्डिंग ग्राउंड क्रिकेट मैदानावर पाहायला मिळते. ती कोकण नाऊ प्रीमियर लीगमध्ये अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज रोहात खरत याची. पहिल्या षटकात 11 धावा निघून सुद्धा दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा देतोय आणि 1 गडी बाद करतोय. म्हणजे अतिशय
अतिशय उपयुक्त असं शतक आपल्या संघात या ठिकाणी टाकतो उमेश, एकंदरीत निरीक्षण या दोन संघांचं केलं तर टेनिस क्रिकेटमधील व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा तगडा अनुभव या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये दिसतोय आणि व्यावसायिक क्रिकेट म्हणजे काय त्याचं ज्वलंत उदाहरण पेश करताना हे दोन्ही संघ दिसत आहेत. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छात ही स्पर्धा नाते, त्यामध्ये या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत. हॉटेल सबका मालिक एक चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर सन्माननीय अरविंदजी करलकर साहेब, जे कुडाळचे रहिवासी, तसेच साई बीच होम AC नॉन AC रूम देवबाग तारकर्ली, तसेच समीर स्पोर्ट्स टी शर्ट्स, तसेच चेंडूंचे अधिकृत या ठिकाणी, तसेच या ठिकाणी शोभाताई शिरीष शिंदे, श्री शिरीष मनोहर शिंदे या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा येत आहेत त्या फरेनियम कोकण 9 सुपर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला. ओव्हरपिच पदाईचा चेंडू ढिल्या हाताने टोलवला जातोय, चेंडू जातोय तो डीप बिग विकेटला, एकदा फलंदाज पूर्ण करतायत सुरेख असं क्षेत्ररक्षण, संभाव्य चौकारला चेंडूला रिले करून या ठिकाणी रोखलं जाते 2 धावात व 2 महत्त्वपूर्ण धावांची जोड ही सागर याच्या खाती प्राप्त होते. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यानं गोलंदाजीची सुरुवात केली होती अशा सनीच्या खांदी भरोसा दर्शवला जातोय तो गोलंदाजी करणाऱ्या उमेशभाई हुंबरे क्रिकेट संघाच्या वतीनं व अनुभवी असा गोलंदाज सनी, त्याला एक सफलता प्राप्त झाली आहे आतापर्यंत. तो सनी गोलंदाजीवर सज्ज होतोय. मिड विकेट सीमारेषेवर आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सनी एक साधारण 12 ते 14 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय, परंतु एक स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता तो टाकला होता. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. धीमा चेंडू, वळसा घेणारा चेंडू, या चेंडूवर मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला टोलवायचा होता तो सागरला, मात्र त्याचं इच्छित काही साध्य होत नाही. चेंडू लिडिंग एज घेते, चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाते, जोपर्यंत वायगिश गलीवरनं क्षेत्ररक्षण होते. एकेरी धाव ही सागर याच्या खाती प्राप्त होत. सागर पोहोचतोय तो 3 धावांवर, तर सांघिक धावसंख्या 47 धावांवर. ही उभारी घेते 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 गडी बाद 47 धावा. क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव संदेश पार्टे याच्या पाठीशी आणि त्याच अनुभवानं या ठिकाणी नटलेला संदेश पार्टे आपल्या संघसाथीदारांना प्रेरित करतोय व या ठिकाणी गोलंदाजी अचूक टप्प्याची करण्यास तो प्रवृत्त करतोय गोलंदाजाला. गोलंदाज सनी गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. परत एकदा वळसा घेणारा चेंडू, फसवा असा चेंडू, मंदगतीचा चेंडू. क्रिकेटमध्ये आत्महत्या ज्या प्रकाराला म्हटलं जातं ती आत्महत्या आपण पाहतोय. चेंडू बॅटवर नीटपणे येत नव्हता तो दुर्वेशचा, त्यामुळे आपला साथीदार सागर याला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात स्वतःची विकेट तो दान करतोय प्रतिस्पर्धी संघाला व धावचित होऊन 5व्या षटकात सांघिक तो 47 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर जातोय उमेशजी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 40 आणि आत्ता फक्त 7 धावा जमतायत. एवढ्या चेंडूत म्हटल्यावर प्रेशर साहजिकच फलंदाजावर येणं या ठिकाणी होतं आणि बघतोय तो दुर्वेशच्या चेंडू बॅटवर काही चेंडू येत नाही म्हटल्यावर स्ट्राईक घेण्यासाठी फलंदाज आपण आणि दुर्वेश आपली विकेट या ठिकाणी गमावतोय, संघासाठी आपल्या विकेटचा त्याग करतोय, जेणेकरून दुसरा फलंदाज येईल किंवा नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला त्या ठिकाणी स्ट्राईक मिळून जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जमवता येतील. नवीन फलंदाज सोहेल शेख याची वर्णी लागते ती नॉन स्ट्राईक एंडला. सोहेल नॉन स्ट्राईकचा फलंदाज तर स्ट्राईकचा फलंदाज हा सागर. आकुड टप्प्याचा चेंडू, वळसा घेणारा चेंडू, यष्टीरक्षक जोरदार दाद मागतोय तो झेलचीसाठी. पंचांकडे दाद मागितली जाते, काहीसं विश्वसनीय अशी दाद वाटते मात्र पंच सांगतायत की जो किंचितचा आवाज आपल्यास आला तो आवाज चेंडू व बॅट यांच्या संपर्काचा नसून तो आवाज आहे फलंदाजाच्या बॅटच्या हातील ग्रीपचा, असं पंच सांगताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी संशयाचा फायदा हा फलंदाजला मिळतोय आणि परिणामतः चेंडू निर्धाव हा गणला जातोय. आणि समीर, बऱ्याच वेळा जेव्हा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असतो त्यावेळी पंचांचं लक्ष वाईड चेंडू करून विचलित करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं मोठं अपील केलं जातं. निश्चितपणे उमेशजी, परंतु पंच या ठिकाणी त्यांची नजर ही घारीसारखी ते तीक्ष्ण नजरेने हेलतायत आणि त्यानंतर मात्र एक चोख असं प्रत्युत्तर दिलं जातंय ते फलंदाजाकडनं षटकारासाठी षटकार. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वेग गोलंदाजांना हेरला होता आणि निश्चितपणे डीप मिड विकेटला एक तगडा असा फटका टोलावला जातोय. 4 षटक 5 चेंडू यांच्या सांगते एकेरीस 53 धावा. आपल्या षटकाच्या व पर्यायानं आपल्या स्पेलच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनी हा सज्ज होतोय व निश्चितपणे त्याला सामोरं जाईल. एका षटकाराच्या सहाय्यानं 4 चेंडूंचा सामना करत 9 धावांची बहारदार खेळी करणारा सागर.
षटकारानं सांघिक अर्धशतक हे धावफलकावर 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात एक सन्मानजनक असा धावफलक हा विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाचा आपण पाहतोय. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू घुटना टेक तमाशा देख असं ज्याला क्रिकेटच्या परिभाषेत या ठिकाणी म्हटलं जाते त्या पद्धतीचा या ठिकाणी फटका टोलवला जातोय. हा पंचांचा इशारा या ठिकाणी काय येतोय? पंचाने आपल्या इशाऱ्याबरोबर सॉफ्ट सिग्नल सुद्धा द्यायचा आहे. या ठिकाणी चेंडूचा प्रवास हा सीमारेषेच्या जवळपास झाला होता, त्यामुळे पंच खातरजमा करताना दिसत आहेत की या ठिकाणी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाचा तोल जाऊन त्यानं सीमारेषेला स्पर्श केलाय की आपल्या संघासाठी बहुमूल्य 4 धावा वाचवल्यात. या ठिकाणी 50-50 असा निर्णय या ठिकाणी असेल, कारण सीमारेषेच्या अलगत क्षेत्ररक्षण करत होता तो क्षेत्ररक्षक, त्यामुळे पंच खातर जमा करताना दिसत आहेत. या ठिकाणी नियमावली या स्पर्धेला साजेशी अशी केली आहे, स्पर्धेला अनुरूप केली आहे की कोणताही संकटकालीन किंवा आपत्कालीन प्रसंगी या ठिकाणी पंच मैदानावरील तृतीय पंचांचा सहारा हा घेऊ शकतात आणि त्याच पद्धतीनं त्या नियमावलीला अनुसरून या ठिकाणी पंच तृतीय पंचांची खातर जमा करतायत. तृतीय पंच या ठिकाणी पाहतायत. क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाचा पाय हा सीमारेषेला लागतोय हे स्पष्टपणे व्यक्त होतंय आणि हे व्यक्त होणं म्हणजेच दुहेरी धावाचं रूपांतर षटकारात, म्हणजे 6 महत्त्वपूर्ण धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय झेल टिपण्याचा एक श्रेक असा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय, मात्र या प्रयत्नामध्ये तृतीय पंच मंगेश धुरी आपल्या चाणाक्ष नजरेनं हेरतायत की चेंडू ज्यावेळी हातमध्ये स्क्रीनवर आपण पाहू शकता अतिशय सुरेख असं या ठिकाणी चित्रण केलं जातंय. ते या ठिकाणी आमचे मित्र गौरव सावंत व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय व या ठिकाणी ॲक्शन रिप्ले स्पष्टपणे सांगतोय, सुरेख अशा चित्रणाद्वारे या ठिकाणी प्रतीक होताना दिसतंय की ज्यावेळी क्षेत्ररक्षकानं चेंडू टिपला त्यावेळी त्याचा पाय हा सीमारेषेला स्पर्श करणारा होता आणि त्यामुळेच या चेंडूवर षटकार हा बहाल केला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. उमेशजी, अतिशय उत्कृष्ट असं टेक्नॉलॉजी आणि प्रक्षेपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. रिव्ह्यूमध्ये रिप्लेमध्ये जर आपण बघितलं असतं निश्चित लक्षात आलं असतं की क्षेत्ररक्षकाचा पाय हा निश्चितच सीमारेषेच्या बाहेर होता. आपण अतिशय पाहतोय उत्कृष्ट सन्माननीय टेक्नॉलॉजीने आमचे तिसरे पंच गौरवजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये कॅमेरामनची भूमिका पार पाडताना शुभम मस्कर, त्यानंतर रोहित माळी आणि महेश धुळे हे 3 कॅमेरामन सुरेख असं चित्रण करताना दिसत आहेत आणि त्यांच्या निर्दोष अशा चित्रणामुळे या ठिकाणी व्यक्त होते या चेंडूवर 2 धावा मिळाल्या की 6 आणि अखेर शिक्कामोर्तब झालंय ते षटकारावर. शेवटचं षटक या डावातील असेल. नवीन फलंदाज सोहेल पंचांकडनं गार्ड घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय, तर 2 षटकारांसह आपल्या आक्रमक फटकेबाईचा इरादा ज्या सागरनं साफ जाहीर केलाय तो सागर नॉनस्ट्राईकला गोलंदाजी मार्कवर अमित. आकृता पैदा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलकेच टोलावला जातो, तो शॉर्ट कव्हरला चेंडू टोलावता क्षणी एकेरी धावेला साथ दिली होती ती सोहेलनं, प्रतिसाद मिळतोय तो सागरकडनं आणि या 2 फलंदाजांचा सुंदर मिलाफ एकेरी धावेचं प्रदर्शन घडवताना दिसतंय आणि हेच एकेरी धावेचं प्रदर्शन विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाला 60 गाठू देण्यास मदत करते. ती 5 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडू जास्तीत जास्त धावा जमवायच्या म्हणून सोहेल शेख सुद्धा एक एकेरी धाव घेतो आणि सागर याने मागच्या षटकात 2 त्याच्या खेळीत चौकार षटकांची आताशबाजी अशा खेळाडूला स्ट्राईक देतोय आणि संघासाठी निश्चित मोठी धावसंख्या रचण्यासाठी प्रयत्न करतोय. 60 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र एक सन्मानजनक धावफलक दिसतोय तो विहान स्पोर्ट्स देवबाग संघाचा. ओव्हरपिच चेंडू फटका फसतोय, चेंडू सरळ पॉइंट क्षेत्रात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय, झेल टिपला जातोय व 6 चेंडूंवर 2 षटकारांना नटलेली 16 धावांची आश्वासक अशी खेळी, विश्वासक अशी खेळी, तर आपल्या संघाला एक सन्मानजनक धावफलक उभारू देणारी अशी महत्त्वपूर्ण खेळी साकार करत सागर हा मैदानाच्या बाहेर 5व्या गडीच्या स्वरूपात अमित याची शिकार होऊन बाहेर जातोय. अनिल तांबे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघतोय की शेवटच्या हाणामारीच्या षटकात फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील. चेंडूच्या गतीमध्ये किंवा लेंथमध्ये थोडासा बदल करतोय आणि फलंदाज चकतोय आणि एक सोपा झेल पॉईंटवर देऊन बाद होतोय तो सागर.
नवीन फलंदाज साईल. धावसंख्या ती 60, 5 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक विहान स्पोर्ट देवबाग संघासाठी. पालवणचे पंचपुत्र म्हणून काल ज्यांचा नामोल्लेख केला गेला असे सन्माननीय उमेशजी मांजरेकर, सुशीलजी शिर्गे, त्यानंतर दीपक धुरी, मंगेश धुरी आणि ॲम्ब्रोस अल्मेडा हे 5 अनमोल असे पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. आणि त्यांच्याच करड्या नजरेखाली या ठिकाणी सन्माननीय बंटी केरकर यांच्या नेतृत्वाखाली सामनाधिकाऱ्याची जी भूमिका पार पाडतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हे केलं जाते. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका मारण्याची संधी मिळते, संधी दिलखुलासपणे स्वीकारली जाते व आल्या आल्या एक मोठा फटका षटकाराच्या स्वरूपात साई टोलवतोय व आपल्या संघाला एका सुस्थितीमध्ये म्हणजे 66 धावांवर नेऊन विसावतोय. 66 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्रिकेटच्या परिभाषेत नो अदर बेटर ड्राईव्ह दॅन स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं, असं सरळ गोलंदाजाच्या बाजूनं टोलवलेला फटका. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुहेरी धावेसाठी या ठिकाणी निश्चितपणे जोखमीचा निर्णय आणि हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सुपूर्द केला जातोय. काय असेल 3ऱ्या पंचांचा निर्णय? फलंदाजांना 2 धावा घेण्यात सफलता की क्षेत्ररक्षकाच्या अचूक फेकीवर सोहेल हा धावचीत झालाय याचं निश्चितपणे भाषित हे व्यक्त केलं जाईल. पंचांच्या निर्णया अखेर खातर जमा केली जाते. दुसरी धाव जोखमीची होती. जोखमीची धाव घेताना आपलं उद्दिष्ट गाठण्यास फलंदाज कमी पडतोय आणि नेमकं त्याचं कमी उद्दिष्ट हे त्याचं गडी गमावण्यात रूपांतरित होत सोहेल हा मैदानाच्या बाहेर. आपण स्क्रीनवर पाहू शकता सुरेख अशी फेक झाली होती ती गोलंदाजाच्या दिशेनं. डीप लॉंग ऑफ वरनं फेक अचूकरित्या गोलंदाज टिपतोय. चेंडू यष्ट्याला अलगद या ठिकाणी ओढवतोय व आपल्या पॉपिंग क्रीजपासून काहीच्या क्षणाने दूर राहत या ठिकाणी सोहेल हा मैदानाच्या बाहेर 6व्या गडीच्या स्वरूपात 67 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सोहेल जरी बाद झाला तरी त्याचा जो उद्देश होता की साई ज्याच्या बॅटमधनं एक षटकार निघाला होता त्याला स्ट्राईक मिळावी, त्यासाठी आपला विकेट या ठिकाणी सोहेल सोडतोय आणि धावबाद होऊन मैदानात पॅव्हलियनमध्ये परततोय. तर साई गावकर याला स्ट्राईक मिळावी, एखाद दुसरा चेंडू अजूनही मोठा फटका त्याच्या बॅटमधनं निघावा आणि आव्हान एखादं मोठंसं आव्हान उभं करावं. नवीन फलंदाज नीरज याची वर्णी. नीरज अर्थात नॉन स्ट्राईकला. आता मात्र नीरजला खेळण्याची संधी मिळते कारण स्लॅश केलेला फटका बॅटची बाहेरची कडी घेतोय, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं जातोय व जोपर्यंत सन्नीकडनं क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. काय होईल डावाचं शेवट हे सांगण्यासाठी गोलंदाज सज्ज. अमित व समोर आहे फलंदाज तो नीरज हा स्ट्राईकला. फुलर लेन पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव काढला जातोय. निर्धाव चेंडूसह 6 षटकांचा कोटा हा पूर्णत्वास येतोय. 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात व विजयासाठी 69 धावांचं आव्हान निर्धारित 6 षटकात हे उमेशभाई हुंबरट क्रिकेट संघासमोर हे ठेवलं जातंय. उमेशभाई 11 हुंबरट संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि विहान स्पोर्ट देवबाग संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. अतिशय नियंत्रित अशी गोलंदाजी पण तेवढीच उत्कृष्ट फलंदाजी केली ती विहान स्पोर्ट देवबाग संघाने. ओमकार हरपल वैयक्तिक 12 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर ऋतांशू पाटील वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर मात्र रोहित याने एक अतिशय उत्कृष्ट 27 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी. त्यानंतर सागर यांची 15 धावांची खेळी. याच सगळ्याचा परिपाक म्हणावा लागेल की 68 धावा या बोर्डावर लागत आहेत. 69 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते उमेशभाई 11 हुंबरट संघासमोर. वरेनियम कोकणनाऊ प्रीमियर लीग 15 ते 19 फेब्रुवारी 2023 या दरम्यान क्रिकेटची पंढरी किंवा क्रिकेटचं नंदनवन म्हणून ज्याला ओळखलं जातं अशा मालवणच्या सुप्रसिद्ध बोर्डिंग ग्राउंडच्या मैदानावर ही संपन्न होताना दिसत आहेत. 2 दिवस या स्पर्धेचे झाले. 3रा दिवस हा मार्ग
पथावर या ठिकाणी म्हणजे प्रगती पथावर त्यातील पहिला सामना झालाय. दुसरा सामना आपण पाहतोय. प्रथम डाव खेळला तो अर्थातच या ठिकाणी विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाने, कारण उमेश भाई 11 हुमरा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी 68 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात एक बऱ्यापैकी धावफलक दिसतोय तो विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाचा. व जी कामगिरी फलंदाजांनी केली म्हणजे 68 धावा ज्या कुठल्या त्याचं संरक्षण गोलंदाज करतील की ज्या आत्मविश्वासानं धावांचा पाठलाग करण्यास आम्ही यशस्वी ठरणार, हा मनोधैर्य ज्यांनी गाठला, जो चंग ज्यांनी बांधला तो उमेशभाई हुमरा क्रिकेट संघ 69 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करतोय की नाही हे पाहणं मात्र क्रिकेट रसिकांसाठी एक महापर्वणी ठरेल, यात कोणतीही शंका नाही. विजयासाठी 69 धावांचं लक्ष्य कसा काय धावांचा पाठलाग करताय त्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या समालोचन कक्षातील दुसरे दिग्गज म्हणजे पहिले दिग्गज समीर पांढरे सर या ठिकाणी आहेत. त्यांचा मधुर मंजूळ आवाज आपण आता ऐकतो आहोत. पण मालवणीचा बुलंद आवाज, थोडीफार मालवणी आत्तासुद्धा बादल चौधरी यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि त्याच बादल चौधरींना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय 69 धावांच्या पाठलागासाठी. धन्यवाद उमेश सर. फक्त सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण कोकण प्रांताची ही सर्वात मोठी स्पर्धा आणि क्रिकेट म्हणा किंवा जीवन म्हणा, डिसिप्लिन ही खूप महत्त्वाची, शिस्त खूप महत्त्वाची आणि तीच शिस्त आपल्याला पाहायला मिळते विहान स्पोर्ट देवबाग संघाकडून. प्रथम फलंदाजी करताना 68 धावा आणि तो विहान स्पोर्ट देवबाग संघ एका रेषेत मैदानावर प्रवेश करतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. विहान स्पोर्ट देवबाग संघ ज्या शिस्तीने तो संघ मैदानावर प्रवेश करतोय, ही शिस्त आणि ही डिसिप्लिन आपल्याला मैदानावर आणि आयुष्यात सुद्धा खूप महत्त्वाची. प्रथम फलंदाजी करताना 68 धावा 69 धावांचा पाठलाग. उमेश 11 हुमरट संघ सलामीची जोडी मैदानात प्रवेश करेल. या स्पर्धेची संपूर्ण नियमावली बनवली या स्पर्धेचे स्पर्धा अधिकारी बंटी केरकर यांनी आणि ही सर्व नियमावली दोन्ही संघाच्या कर्णधारांना लेखी स्वरूपात दिलेली आहे. लेखी स्वरूपात ही नियमावली आपल्याला पोचली असा इशारासुद्धा त्यांच्याकडून म्हणजे त्यांची खुणा, त्यांची सहीसुद्धा आमच्याकडे आहे आणि त्यानुसार काही महत्त्वाच्या गोष्टी 12वा खेळाडू संघ प्रतिनिधी याबाबत काही महत्त्वाचा नियम आपल्यासाठी आहे. षटक संख्या मर्यादा, क्षेत्ररक्षक मर्यादा हा नियम तुमच्याकडे दिला आहे. खेळाडूंचा सहभाग, अंतिम सामन्याचा निकाल, गुणसंख्या आणि संघ निवड, चेंडूची निवड, वाईड चेंडूचा निर्णय, रिव्ह्यू सिस्टीम, खेळाडूंचे वर्तन, या सगळ्या गोष्टी. त्यापैकी फक्त 9वा नियम मी तुम्हाला वाचून दाखवतो. रिव्ह्यू सिस्टीम, पंचांच्या निर्णयाविरोधात दाद, खेळाडूंना फक्त बीमर आणि बाउन्सरसाठी एक रिव्ह्यू घेता येईल आणि सदरचा रिव्ह्यू अयशस्वी झाल्यास खेळाडूंना पुन्हा रिव्ह्यू मागण्याचा अधिकार नसेल. पंचांनी दिलेले इतर सर्व निर्णय हे अंतिम असतील. हा सर्वात महत्त्वाचा नियम क्रमांक 9 या स्पर्धेसाठी. बीमर आणि बाउन्सरसाठी आपण हा रिव्ह्यू घेऊ शकता. मैदानावरील संघ आणि प्रत्येक इनिंगसाठी हा एक रिव्ह्यू असेल. रिटर्न झाला तर पुन्हा वापरू शकता, पण रिव्ह्यू जर गमावला तर त्यानंतर मात्र तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रदीप देऊलकर आणि उमेश परब यांच्या सुमधूर मराठी समालोचनाबरोबर पुन्हा एकदा मराठी केंद्रावर माझ्या समवेत मराठीचा गोड मंजूळ आवाज समीर पांढरे सर. पहिल्या इनिंगमध्ये समीर अतिशय सुंदर फलंदाजी आपण बघितली. सुरुवात खूप सुंदर झाली होती, देखणी झाली होती. ओमकार हरपल दोन चौकार हरपलच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर रोहित मर्लेच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार, सागरच्या बॅटमधून 2 षटकार, दुर्वेश मडवीचा 1 चौकार, साई गायकरचा 1 षटकार. त्या व्यतिरिक्त मात्र खूप मोठीची फलंदाजी पाहिली नाही. ज्या प्रकारे पहिल्या 3 षटकात 40 धावा पाहिल्या होत्या त्यानुसार 6 षटकात किमान 70, 80, 85, 90 धावांचं स्वप्न पाहिलं होतं देवबाग संघाने. पण शेवटच्या 3 षटकात मात्र गोलंदाजी खूप सुंदर, खास करून रोहन खरात, सन्नी कसबे आणि अनिल तांबे. रोहन खरात वय वर्ष 18. समीर पांढरे सर या खेळाडूने, युवा खेळाडूने कुडाचं मैदान गाजवलं. प्रिन्स समाधवी कलेश्वर चषक आणि समीर सर प्रिन्स समाधवी कलेश्वर चषक 33 वर्ष ही स्पर्धा सुनील धुरी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा यशस्वी होते आणि सुनील काकांनी, आमच्या लाडक्या सुनील काकांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. नुसत्या शुभेच्छा नाही तर सुनील धुरींनी या स्पर्धेसाठी 2 संघसुद्धा मिळून दिलेत. सुनील काका आपले आम्ही मनपूर्वक आभार मानतोय आणि विकासजी गावकर यांच्या वतीने आपल्याला निमंत्रण देतो. या स्पर्धेत आपण जरूर यावं रविवारपर्यंत. सुनीलजी धुरी आपले मनपूर्वक आभार. पाठलाग आहे 69 धावांचा आणि ऑस्ट्रेलिया संघ कसोटीमध्ये 34.1 षटकामध्ये 4 बाद 119 या धावसंख्येपर्यंत आजची सुरुवात कसोटी. थोडंसं मध्ये आपण आज आंतरराष्ट्रीय मैदानावर सुद्धा फेरफटका मारूया.
कोकण नाऊच्या या स्पर्धेबरोबरच आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा चालू आहे. समीर, आपण म्हणतो की माणसांकडून चुका होता, चुकतो तो माणूस, पण टेक्नॉलॉजीसुद्धा चुकते समीर सर. कारण नुकतीच ICCने जी चूक केली, म्हणजे भारतीय संघाला त्यांनी ICC टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर दाखवलं आणि काल माफी मागितली की आमच्याकडून चूक झाली. अरे एवढी मोठी संस्था, एवढी मोठी टेक्नॉलॉजी जर चूक करू शकते तर मैदानावरचे पंच हे तर माणूसच. जाऊया मैदानाच्या दिशेने. कोकण नाऊ सुपर पॉवर प्लेचा षटक, सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने शरदच्या बॅटमधून व्हरेनियम, षटकार. शरद पारगे या ठिकाणी अचूकतेनं फटका टोलवतोय. पहिलं षटक म्हणजे व्हर्नियम पॉवर प्लेचं षटक, या ठिकाणी कोकण नाऊ पॉवर प्लेचं षटक. या ठिकाणी केवळ सर्वच्या सर्व खेळाडू सर्कलमध्ये आहेत आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठल्या तर विजयाचं उद्दिष्ट हे आवाक्यात येईल हे जाणतोय ते शरद. आल्या आल्या आखूड टप्प्याचा चेंडूला तो हुकच्या फटक्याद्वारे परावर्तित करतोय व षटकारानं स्वतःचं खातं हे खोलतोय. आश्वासक सुरुवात ही निश्चितपणे आवश्यक आहे, कारण 69 धावांचा किल्ला आपल्याला गाठायचा आहे. 2 गुण आपल्या संघाच्या खाते कमवायचं असतील तर, आणि त्याचा पाठलाग करताना या ठिकाणी मोहिता असा फटका हा निघतोय फलंदाजाच्या खाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई हा सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीला साई सज्ज. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, त्या चेंडूला दिशा द्यायची होती, एक्स्ट्रा कव्हरला संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण केले जात आहेत, पण निर्धाव असा चेंडू साई याच्या खाती हा नोंदला जातोय. त्या साई गायकरने एक सुंदर षटकार मारला होता. त्या साईचं स्वागत केलं गेलं या मोठ्या षटकारानंतर. त्यानंतर मात्र खूप सुंदर बाबतीत सलग 2 चेंडू निर्धाव टाकतो साई गावकर. कौतुक करावं लागेल समीर सर. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच खाली राहतो. ज्या अंदाजाने शरद पारगे बॅट फिरवतोय त्या अंदाजापेक्षा बराच चेंडू खाली राहतो. 2 बॅटरमध्ये चर्चा होते, रोहित खरात आणि शरद पारगे. कसा असेल पुढचा चेंडू? नेमकी काय चर्चा असेल तर या ठिकाणी नॉन स्ट्राईकचा फलंदाज सांगतोय की हवेत वार करण्यापेक्षा चेंडू निर्धाव जाणं म्हणजे आपल्या संघाला धोकादायक असेल. चेंडू निर्धावपेक्षा एकेरी धाव जरी मिळाली तरी 72 असाच तो कानमंत्र असेल. यावेळी फटका मारण्यास फलंदाज चुकतोय तो शरद. सलग 3रा चेंडू निर्धाव. पहिला चेंडू कदाचित वॉर्मअप पद्धतीचा चेंडू होता, त्यामुळे आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मिळाला फलंदाजला. त्यावर सहज साध्य असा षटकार प्राप्त झाला आणि त्यानंतरचे 3 चेंडू ऑन टार्गेट, म्हणजे फलंदाजाची परीक्षा पाहणारे व जखड बंद करून ठेवण्यात त्याला यशस्वीता प्राप्त करून देणारे असे चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार, पुढचे 3 चेंडू मात्र निर्धावा. इनसाइड आउट फटका कव्हर सीमारेषेच्या दिशेने. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. व्हेरेनियम चौकार. वर्णियम चौकार फलंदाजाच्या खाती प्राप्त होतो आणि क्रिकेटच्या परिभाषेत या फटक्याचं वर्णन जर करायचं असेल तर क्रिकेटचं निखळ सौंदर्य ज्या फटक्यात दडलंय तो क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा असा कव्हर ड्राईव्हचा फटका फलंदाजाच्या बॅटमधनं हा निघतोय. रोहन खरात सिंहासारखं काळीज असणारा खेळाडू, कारण याचं घर आहे सिंहगडच्या फायतीशी. ज्या ठिकाणी रोहितचं घर आहे त्या घरासमोरून सिंहगड दिसतो. शरद पारगेचं घर म्हणजे किती नशीबवान असेल समीर सर. खरोखरच शरद, तुझ्यासारखा नशीबवान, तूच भाग्यवान. आणि मैदानावर सुद्धा व्हेरेनियम चौकार पुन्हा एकदा शरदच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावफलक 69 धावांचा पाठलाग करताना 14 धावा. 14 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज सिंहगडच्या पायथ्याशी तो जन्माला आला आणि त्याचीच प्रेरणा घेत या ठिकाणी तो फटकेबाजी करतोय प्रतिस्पर्धी संघाला. या ठिकाणी 4 मुंड्या चित करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि हाच त्याचा प्रयत्न पहिल्या षटकात 14 धावा वसूल करून देण्यास मदतशीर ठरते. ते उमेश भाई हुंबरट 11 क्रिकेट संघाला 69 धावांचा पाठलाग करताना. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सकाळच्या सत्रात 67 धावांचा पाठलाग प्रकाश पराडकरच्या 15 चेंडूत 40 धावांच्या जोरावर अगदी सहज केला होता महाराजा तारकर्ली संघ. महाराजा तारकर्ली संघ आपल्यापर्यंत आवाज जात असेल. पुढचा सामना आपला आहे महाराजा तारकर्ली संघ कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तयार राहावं. तो त्यासोबत कोकण नाऊचे संचालक ओमकार गावकर. आपल्याला विनंती असेल पुढच्या सामन्याची नाणेफेक आणि त्यानंतर या सामन्याचा सामनावीर या क्रमाने आपण प्रेझेंटेशन बॉक्स आपण सांभाळावा. अतिशय सुंदर गोड आवाज समीर सर आपल्यासोबत आहे. ओमकार गावकर ज्यांचा आवाज या सामन्याच्या समाप्तीनंतर आपण पाहणार आहोत. मैदानावर 55 धावांची गरज, 30 चेंडूंचा खेळ बाकी. शरद पारगे नॉन स्ट्रायकर एंडवर, रोहित खरात स्ट्रायकर एंडवर. 30 चेंडू 55 धावा म्हणजे सामना चुरशीचा होईल. क्रिकेटचा हा महासंग्राम या ठिकाणी पाहण्याची संधी
व या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एक घटक म्हणून या ठिकाणी सहभाग होण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली ती कोकण नाऊचे सर्वेसर्वा सन्माननीय विकासजी गावकर आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक अशा परिश्रमातनं वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या निमित्तानं 30 चेंडू 55 धावा, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. साई गायकर पहिलं षटक खूपच वाघाचं काहीच लागतं पहिल्या षटकात कोकण नाऊच्या स्पर्धेत, कारण हे असतं कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये. ही एक अनोखी शैली गेली 3 वर्ष कोकण नाऊने जपली आणि हे वैशिष्ट्य बनून राहिलं आहे कोकण नाऊ प्रीमियर लीगचं. फक्त सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण कोकण प्रांताची सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा यावर्षी ती ओळखली जाते व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग या नावाने. व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व 3. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 69 धावांचा पाठलाग, धावफलक दाखवतोय 14 धावा बिनबाद. गोलंदाजी मार्कवर सोहेल शेख हा सज्ज होतोय. सोहेल शेख येतोय, त्याचं स्वागत एका अप्रतिम अशा षटकारानं करतोय तो डावखुरा त्याचा फलंदाज रोहित. व मीही शरदच्या तुलनेत कुठं कमी नाही. मीही पुण्यावरनं आलोय व आपला जल्लोष आपला जलवा समोरच्या खेळाडूला मी दाखवेन व प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे चारी मुंडे चित करण्याचा मी प्रयत्न करेन असा ठोस इशारा रोहित करात हा आल्या आल्या षटकार टोलवून देतोय. षटकारानं धावफलक पुढे सरकतोय तो 20 धावा बिनबाद. 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. व्हेरेनियम सुपर षटकार निघतोय तो फलंदाज रोहित याच्या खाती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलात हा आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून आणि त्यानंतर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण स्क्रीनवर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलवर पाहायला मिळत आहे. 69 धावांचा पाठलाग. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. एकूण धावफलक दाखवतो 21 धावा. या वर्षाच्या 3-4 मोठ्या स्पर्धांचा जर विचार केला, दारूमची 1 लाखाची स्पर्धा उमेश 11 संघाने जिंकली. मिडबावच्या स्पर्धेत या संघाने उपविजय पदावर समाधान मानलंय. भगवा चषकमध्ये विजेतेपद मिळवलंय आणि प्रिन्स समादेवी कलेश्वर चषकाच्या स्पर्धेत सुद्धा हा संघ अंतिम फेरीत थोडासा राहिला होता अगदी काही क्षणांनी. आणि त्याचबरोबर देवबाग चषकाचा इतिहास सुद्धा या मैदानावर एक मोठा इतिहास लिहिलाय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ज्याला म्हटलं जातं या दिशेने मैदानावर मात्र या दरम्यान त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. फर्निचर उद्ध्वस्त ज्याला म्हटलं जातं. पहिली विकेट, पहिली सफलता, पहिला गडी गारद होतोय शरद पारगेच्या स्वरूपात. छोट्या चणीचा किरकोळ देहयष्टीच्या सोहेल याच्या आत्मविश्वासाचं निश्चितपणे मी कौतुक करेन, कारण पहिल्या चेंडूवर षटकार बसला होता. मात्र षटकारानं मी खचून जाणार नाही तर फलंदाजाला मी नीटपणे पाहतोय, त्याचे कच्चे दुवे हेरतोय व फलंदाजाचे कच्चे दुवे हेरून सरळ मधली यष्टी वाकून टाकणारा असा त्याचा चेंडू हा माघारी परतवतोय तो शरदला पहिल्या कड्याच्या स्वरूपात. 21 धावा एका कड्याच्या मोबदल्यात बादलजी. समीर पांढरे हे दोन्ही संघ उमेश भाई 11 हुमरट, विहानस्फोट देवबाग हे 2 संघ जर आपल्याला सेमीफायनल किंवा फायनलमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको. एवढे दणकट मातब्बर संघ. दुसऱ्या बाजूने एका बाजूने खेळताना दिसतात उमेश 11 हुमरट संघातील सर्व खेळाडू पुण्यासारख्या एका मेगा सिटीतले आणि विशाल शहा हा मुंबईचा खेळाडू आणि चंद्रा जाधव कणकवलीचा खेळाडू. हे 2 खेळाडू जर सोडले तर उर्वरित सगळे खेळाडू पुण्याचे. दुसऱ्या बाजूने मात्र विहानस्फोट देवबाग संघात वेगवेगळ्या खेळाडूंचा सहभाग दिसतोय आणि बॉलिंग मार्कवर दिसणारे खेळाडू मॅन फ्रॉम कुडाळ, छोटा पटाका बडा धमाका सोहेल शेख. सोहेलबद्दल कौतुक करण्याची गोष्ट अशी सोहेलच्या करिअरची सुरुवात झाली होती. माझ्याबरोबर बऱ्याच वेळा तो क्रिकेट खेळलाय. बॉक्स क्रिकेटचा हा खेळाडू आणि रुपेश कांदेड मित्रांच्या स्पर्धेत हा अचानक उदयाला आला खेळाडू. काय झालं होतं त्या स्पर्धेत वेळ मिळाला तर नक्की ऐकूया. तोपर्यंत छोटा पटाका बडा धमाका सोहेल ऑन बॉलिंग मार्क आणि स्ट्रायकरांच्या दिशेने विशाल. आत्मविश्वासानं सफलतेनं प्रेरित होऊन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सोहेल व निश्चितपणे त्याला सामोरा जाईल. तो नवी मुंबईच्या घणसोली इथनं आलेला फलंदाज विशाल शहा स्ट्राईकला. बॅकफुटला येतोय, सुरेख असा फटका टोलवतोय, चेंडू पॉईंट क्षेत्रात प्रवास करतोय व चेंडूचा प्रवास एकेल धावानं खातं खोलण्यास प्रवृत्त करतोय विशाल शहाला. त्यामुळेच धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावांवर एका कड्याच्या मोबदल्यात. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 69 धावसंख्येचा पाठलाग. कागदावरचा संघ जर पाहिला तर उमेश भाई 11 संघ आज कागदावर सुद्धा दणकट दिसतोय, मैदानावर सुद्धा दणकट दिसतोय आणि मैदानाच्या बाहेर संघाचे मालक स्वतः मालक बाबी कळिंगण या नावाप्रमाणे उमेशजी वांगणकर साहेब कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. उमेश भाई आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य श्याम सर, बऱ्याच संघांचे मालक पहिल्या दिवसापासून आपल्या संघाबरोबर मैदानावर दिसले आणि हे प्रेम आहे या सर्व संघांचं, सर्व संघ मालकांचं कोकण नाऊच्या स्पर्धेवरचं. फटका फसतोय, चेंडू बॅटची निसटती करी घेतोय, चेंडू जातोय तो शॉर्ट थर्मॅनच्या दिशेनं व जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेरी धाव निश्चितपणे पूर्णत्वास नेली जाते. ती फलंदाज रोहित याच्या करवी. सांघिक धावसंख्या 23 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. या पूर्ण लाईनअपमधील 10 खेळाडू दिसत आहेत. ते पुण्यामधील 1 खेळाडू विशाल शहा जो नवी मुंबई घणसोलीचा खेळाडू.
या सर्व संघांच्या खेळाडूंच्या साथीने एक मातब्बर संघ उमेशभाई 11 हुंबरट संघ 69 धावसंख्येचा पाठलाग, धावफलक 23 धावा. अखेर टप्प्याचा चेंडू फटका फसतोय. अपेक्षित यश या ठिकाणी विशाल शहा याला प्राप्त होत नाही. मात्र संघासाठी आवश्यक असलेली एकेरी धाव तो पूर्णत्वास नेतोय व ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. 2 षटकांच्या सांगत एकेरीस 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकात धावसंख्या होती ती 24 धावा. उरलेल्या 24 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. 45 फ्रॉम 24. कुडामध्ये स्पर्धा झाली होती. रुपेश कानडे मित्रमंडळाची 1 लाखाची स्पर्धा होती आणि कुडाचा संघ आणि मुंबईचा संघ असा सामना रंगला होता. मुंबईचा संघ क्षेत्ररक्षण करत होता, कुडाचा संघ फलंदाजी करत होता. शेवटच्या षटकात तब्बल 24 धावांची गरज होती. कुडा संघ पूर्ण अडचणीत होता आणि मुंबईच्या एका खेळाडूला वाटलं समोर एक अगदी छोटासा खेळाडू उतरलाय, सहज आपण 6 चेंडू गोलंदाजी करू शकतो, म्हणून त्याने गोलंदाजी घेतली. सोहेल स्ट्रायकर एंडवर होता. पहिला षटकार, दुसरा षटकार, तिसरा षटकार, चौथा सुद्धा षटकार मारला आणि पूर्ण मुंबईचा संघ शेवटचे 2 चेंडू बाकी असताना स्पर्धेतून बाहेर गेला होता. 1 लाखाची स्पर्धा होती आणि त्यानंतर सोहेल शेख हे नाव कुडाळमध्ये नव्हे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात, गोवा राज्यात सुद्धा सोहेल शेख हे नाव सगळ्यांना समजलं. मॅन फ्रॉम कुडाळ पान बाजार सोहेल शेख. निश्चितपणे आपल्या अंगी असलेले कला कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एका मोठ्या व्यासपीठाची गरज असते आणि त्या व्यासपीठावर जर हिरा चमकला तर निश्चितपणे त्याची वाहवा किंवा त्याची स्तुती ही होत असते. तीच गोष्ट घडली आहे ती सोहेलच्या बाबतीत. मात्र जी गोष्ट घडली आहे त्याच्या मागे दडली आहे ती सोहेलची मेहनत आणि त्याचे परिश्रम. 24 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल अपेक्षित नाही आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं उंच पुरा साई सज्ज. अखेर टप्प्याचा चेंडू, बऱ्याच दूरवरचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा, दोन्ही हात समांतर होत आहेत ते अनुभवी पंच उमेश मांजरेकर यांचे आणि पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात एकेरी धावेचा बोनस वाईटच्या स्वरूपात व सांघिक धावसंख्या पाव शतकी बदल मारते. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस. 24 चेंडू 44 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, मॅक्झिमम व्हेरेनियम षटकार. 31 या धावसंख्येवर घेऊन जाणारा हा विशाल शहा, नवी मुंबई घणसोलीचा हा खेळाडू मालवणमध्ये येतोय. येतानाच जणू काही सेट होऊन आलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 एकेरी धावा आणि तिसरा चेंडू मिड विकेट डोक्यावरून सीमा पार, मॅक्झिमम षटकार. रिप्ले पहा, ऍक्शन रिप्ले. राऊंड विकेट गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूच्या पिच पर्यंत जातोय आणि एक सुंदर लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरून, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार, व्हेरेनियम षटकार. या पुढच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा जोखमीचा फटका मारण्याचा आतताईपणा करतोय तो अर्थातच फलंदाज विशाल. सुदैवाची साथ त्याला मिळते. त्यामुळे या ठिकाणी जो चेंडू सफलतेत परावर्तित होऊ शकला असता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई ही दुहेरी धावात परावर्तित होते. ज्या 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय तो 33 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. हा झेल समीर सर घेतला पाहिजे होता, कारण विशाल शहासारखा खेळाडू, एक मातब्बर खेळाडू, षटकारांची आतषबाजी असा खेळाडू रिव्हर्स स्वीपच्या मोहात अडकला होता. पॉइंट खेळाडू, थर्डमॅनचा खेळाडू, याला झेल घेण्याची संधी होती. दुसऱ्या प्रयत्नात त्याचा प्रयत्न असफल राहतोय. चेंडू जमिनीला दान होतोय. विशाल शहाला मिळतंय जीवदान सांघिक. 33 धावसंख्येपर्यंत धावफलक वधारतोय. 22 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज. बदलती क्षेत्ररक्षकाला काय म्हटलं जातं तर तो गोलंदाजाचा पाठीराखा असतो आणि ज्यावेळी पाठीराखा साथ सोडतो त्यावेळी काय दशा होते हे चित्र आपण अनेक वेळा पाहिलं आणि तेच चित्र मैदानावर दिसते. जीवनदान मिळते ते फलंदाजाला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, जीवनदान मिळतंय, जीवनदानचा फायदा घेतोय व षटकारानं आपलं जीवनदान साजरं करताना वर्णनियम सुपर षटकार टोलवला जातोय तो फलंदाज विशाल शहा याच्या खाती. ज्या षटकारानं धावफलक पुढे सरकतोय तो 39 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. 69 धावसंख्येचा पाठलाग, धावफलक 39 धावा. आता मात्र 21 चेंडू आणि फक्त 30 धावांची गरज. सामना थोडासा हातात येतोय. कोणत्याही क्षणी सामन्याचा रंग बदलू शकतो, सामन्याचा निकाल बदलू शकतो. ज्या प्रकारे यापूर्वीचा षटकार मारला होता अगदी तशाच प्रकारचा चेंडू, खोलवर टप्प्याचा, सेम बॉल सेम शॉट सेम रिझल्ट. पुढच्या सामन्यासाठी ओमकार गावकर सर आपण तयार राहावं. विहान देवबाग आणि महाराजा तारकर्ली बोथ कॅप्टन. हा सामना संपल्यानंतर लगेच प्रेझेंटेशन बॉक्सकडे. परत एकदा याच फटक्याची री ओढण्याचा प्रयत्न केला होता. जीवनदान मिळालं म्हणजे मी जणू काही दुसरा डाव खेळतोय या अविर्भावात केवळ आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता ही दर्शवायची हा ठोस इरादा विशाल याचा यावेळी मात्र असफल ठरतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय तो 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 20 चेंडू 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4
चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर अनियमित उसळी पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात रोलिंग झालं होतं मैदानावर, सकाळच्या सत्रात सुद्धा रोलिंग झालंय. अतिशय सुंदर अशी ही खेळपट्टी मालवण बोर्डिंग मैदानाची, आणि ही अतिशय सुंदर खेळपट्टी बनवणारे आमचे ग्राउंड्समन, ज्यांचे आभार मानावे तेवढे थोडे. संजय राऊत मामा, संजय मामा, तुमच्यापर्यंत आवाज जात असेल तर खरोखरच तुमचे लाख लाख आभार. या दरम्यान पुन्हा एकदा हा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा वरेनियम मॅक्झिमम षटकार. षटकारांना धावफलक पुढे सरकतोय तो 45 धावांवर. निश्चितपणे जीवनदान हे किती महागडे ठरू शकतोय याचं प्रत्येक मैदानावर येतोय. गोलंदाजाला जर वर चष्मा राखायचा होता तर क्षेत्ररक्षकाची गरज त्याला अपेक्षित होती. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, पर्यायानं जवळपास हा सामना हातातनं निसटतोय तो संघ असं वाटतंय. षटकारानं या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय तो 45 धावांवर एकाकडेच्या मोबदल्यात आता 24 धावांची गरज येऊन ठेपते. 18 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांचं उद्दिष्ट हे उमेशभाई हुंबरट 11 क्रिकेट संघाला. समीर, या स्पर्धेचा पूर्ण जर विचार केला, फक्त 12 खेळाडू आपण जाऊ शकता, लक्षात घ्या 12 खेळाडू. संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला तर समीर सर, या स्पर्धेत 2 हाफ सेंचुरी आपण पाहिली, आणि 2 हाफ सेंचुरी करणारे खेळाडू कोण होते? प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टा मालवण, सुनील मालवणकर मॅन फ्रॉम मालवण, आणि विकेटचे हॅट्रिक बंटी तळाशिलकर. म्हणजे या मैदानावर, घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर मालवणच्या खेळाडूंनी पहिल्या 2 दिवसात कमाल केली. अतिशय सुंदर कामगिरी. जे 4 संघ क्वालिफाय झाले पहिल्या दिवशी, राजाराम वॉरियर्स तळवडे, ओम स्पोर्ट महापण, सातेरी कर्ली आणि कीर्ती स्पोर्ट मोरे, हे 4 संघ क्वालिफाय होत आहेत रविवारच्या दिवसासाठी. मैदानावर पंचांचा इशारा येतोय. मला वाटतं बॅटर चॉईस पॉवर प्ले. पंच एकदा पुन्हा खुणा करावी आपण आपल्यासाठी विनंती. येस, बॅटर चॉईस पॉवर प्ले. 18 चेंडू 24 धावांची गरज, प्रत्येक षटकामागे 8 धावांची सरासरी. आणि कालच्या दिवसात समीर सर 3 चेंडूत सुद्धा सामन्यांचा निकाल बदललेला आपण पाहिला. कालच्या दिवसातला शेवटचा सामना कीर्ती स्पोर्ट मोरे संघाने, वाट बॅटिंग परफॉर्मन्स यार, शेवटच्या षटकातील ती आक्रमक फलंदाजी. अतिशय सुरेख क्रिकेटचं प्रदर्शन काल घडवलं. कालच्या दिवसात आपण पाहिलं. खास करून मी कौतुक करेन सुनील मालवणकरचं, कारण जवळपास गेली 20 ते 22 वर्ष तो सातत्यानं क्रिकेट खेळतोय, आणि सातत्यानं क्रिकेट खेळून सुद्धा अतिशय बहारदार अशी कामगिरी काल त्याने आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर, घरच्या मैदानावर केली. या दरम्यान हलकेच अपील होतंय. चेंडू बॅटची कड घेऊन गेला का? चेंडू पॅडला लागून गेला का? लेगबायच्या स्वरूपात 1 धाव पंचांकडून जाहीर होते, आणि एकेरी धावेनिशी धावफलक वधारतोय 46 धावा. रिव्ह्यू नाही आहे LBWसाठी, त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. टेक्नॉलॉजी जरी असली तरी रिव्ह्यूसाठी स्निकोमीटर आणि हॉकिंग बॉल ट्रॅकिंग ॲक्शन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, आणि एवढी टेक्नॉलॉजी सध्या तरी मालवणमध्ये नाही आहे. येणाऱ्या काही कालावधीत ही टेक्नॉलॉजीसुद्धा टेनिस क्रिकेटवर नक्कीच येईल. या दरम्यान एकेरी धावेनिशी धावफलक होतोय 46 धावा, 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. गौरवने आवाज ऐकलाय. गौरव, येत्या काही कालावधीत आपल्याला बॉल ट्रॅकिंग ॲक्शन हॉकाय सुद्धा मैदानावर आणावं लागेल. स्निकोमीटर सुद्धा गौरवसोबत नक्कीच असेल येणाऱ्या काही कालावधीत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा मागे सरकतोय, रूम बनवतोय, जागा बनवतोय, मोठा फटका खेळण्याचा मोह आवरत नाहीये. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी हा सुंदर झेल टिपतोय, आणि या ठिकाणी विशाल शहाची खेळी 9 चेंडू आणि 22 धावा, ही आक्रमक आणि छोटीशी खेळी समाप्त होते सांघिक 46 या धावसंख्येवर. 16 चेंडू 23 धावांची गरज. आपल्या नावलौकिकेला साजेशी किंवा आपल्या नावाला साजेशी अशी विशाल खेळी मैदानावर करतोय. मॅच विनिंग खेळी ज्याला म्हटलं जातं, कारण ज्यावेळी धावगती जवळपास 12च्या पुढे जात होती, त्या धावगतीला 8 वर आणण्यासाठी 9 चेंडूतील 22 धावांची तडाखेबाज खेळी विशाल शहाची कारणीभूत ठरली, आणि सरतेशेवटी विशाल शहा हा 22 धावांवर तंबूमध्ये परततोय. आपण स्क्रीनवर पाहतोय वरनियम कोकण 9 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा. श्री स्वयंभू कॉन्क्रीट विहीर कन्स्ट्रक्शन, नातं प्रेमाचं, नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं ज्यांनी जपलंय गेली 20 वर्षांपासून, असे सन्माननीय प्रसादजी मरगत जे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा येत आहेत, आणि त्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावातनं वरनियम कोकण 9 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ही नाते. 16 चेंडू 23 धावांची गरज असताना मैदानावर अनुराग मोहिते, संघाचा नायक, सेनापती, कर्णधार, कॅप्टन, स्ट्रायकर एंडवर. 16 चेंडू 23 धावांची गरज, धावफलक 46 धावा, 69 धावसंख्येचा पाठलाग. सुरुवात अतिशय सुंदर. 16 चेंडू 23 धावा.
बॅकफुटला येतोय, सुरेख असा पंचचा फटका टोलवला जातोय, चेंडू जमिनीलगत घरंगळत डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने जातोय व जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. 47 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. रोहित खरात एका बाजूने 4 चेंडू आणि 8 धावा. अनुराग मोहिते नुकतीच मैदानावर त्यांनी पावलं टाकली. एका चेंडूत 1 धाव. अतिशय सुंदर सुरुवात. सलामीसाठी शरद पारगे ज्यांच्याकडून 1 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले. रोहित खराचा 1 षटकार आणि विशाल शहा 3 षटकार. नावाप्रमाणेच विशाल कामगिरी. 9 चेंडू आणि 22 धावा. आता धावफलक दाखवतोय 15 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज. संघाचा एकंदरीत विचार केला क्षेत्ररक्षण करणाऱ्या तर समीर वेंगुर्लेकरची वर्णी विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाच्या खाती आणि अजूनपर्यंत समीरला गोलंदाजीला का निमंत्रित केलं नाही याचं उत्तर केवळ विहान स्पोर्ट्स देवबाग संघाचा कर्णधार देऊ शकतो. दरम्यानच्या कालावधीत हुकचा फटका 4 धावा, ज्या चौकारनं धावफलक पुढे सरकतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जाते ती 51, म्हणजे अर्धशतक सांघिक धावफलकावर हे झळकलं जाते 4थ्या षटकात. कोकणातील एक गोलंदाज वापरला गेला आहे सोहेल शेखच्या स्वरूपात. सोहेलने गोलंदाजी सुद्धा खूप सुंदर केली. 10 धाबा सोहेलने खर्च केला. एक महत्त्वाची सफलता मिळवून दिली होती. जर समीर वेंगुर्लेकरला वापरलं असतं, ज्या समीर वेंगुर्लेकरने नुकतेच छत्रपती चषक गाजवलाय, देवबाग चषक या मैदानावर गाजवलाय, असा हा कोकणचा गुणवान खेळाडू. या दरम्यान अजून एक मोठा फटका मारण्याचा इरादा होता. हलकेच अपील शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एकेरी धावेनिशी धावफलक वधारतोय 52 धावा. 17 धावांची गरज असेल. 13 चेंडूंचा खेळ बाकी. रोहित खरात आणि अनुराग मोहिते ही जोडी मैदानावर. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावांची अजूनही आवश्यकता. खेळ श्रेष्ठ म्हणजे 13 चेंडूंचा. पुढील सामन्यासाठी महाराजा तारकर्ली कॅप्टन आपण तयार राहा. महाराजा तारकर्ली सुकृत जोशी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. ओमकार सर आपण तयार आहातच आणि विहान देवबाग हा सामना संपल्यानंतर लगेचच आपली आवश्यकता असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सुरेख असा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. निर्धाव चेंडूसह षटक समाप्त होते. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा. सामन्याचा निकाल काय होईल याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागते. एखादा बळी मिळवला, 2-3 निर्धाव चेंडू गेले तर क्षेत्ररक्षण करणारा संघ हा वरचढ होईल. मात्र ज्या तऱ्हेनं फटकेबाजी होते त्या फटकेबाजीच्या लयीत जर एखाद्या षटकाराची किंवा चौकाराची भर पडली तर मात्र पूर्णपणे वरचष्मा असेल तो फलंदाजी करणाऱ्या उमेश भाई हुंबरट 11 क्रिकेट संघाचा. मैदानावर 2 गडी बाद 52 धावा. खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा निर्धारित 6 षटकांचा सामना. मान्यवर कक्षात उपस्थित सन्माननीय पंढरीनाथ जाधव साहेब, कोकण प्रीमियर लीगच्या वतीने पंढरीनाथ जाधव साहेब आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मान्यवर कक्षामध्ये. आणि पुढील सामना सुरू होण्यापूर्वी सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही आपल्याला विनंती करू. आपल्या समवेत असतील कोकण नऊचे संचालक ओमकार गावकर. मैदानावर 12 चेंडूंचा खेळ बाकी. 17 धावांची गरज. हा सामना थोडासा रंगतदार होईल का? एखाद दुसरी विकेट, एखाद दुसरा मेडन चेंडू, एक कडक ओव्हर जर या सामन्यात जर पाहिली तर समीर सर हा सामनासुद्धा रंगतदार स्थितीत पोचू शकतो. 12 चेंडू 17 धावा दोलायमान अशा अवस्थेत हा सामना येऊन पोहोचतोय. एखादा बळी, त्याच्या जोडीला 2-3 निर्धाव चेंडू निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढवण्यास पोषक ठरतील. मात्र ज्या तऱ्हेनं फटकेबाजी होते त्या फटकेबाजीला जर एखाद्या चौकाराची किंवा षटकाराची या षटकाच्या सुरुवातीस मदत मिळाली तर मात्र निश्चितपणे वरचष्मा राखला जाईल तो उमेशभाई हुंबरट संघाकडनं. कोकण नऊच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ज्यांची मदत असते, ज्यांची जाहिरात असते, संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंढरी जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. पंढरी जाधव साहेब, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. पंढरी जाधव साहेब आपल्यासाठी. संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष. आमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांची जाहिरात असते, ते उपस्थित असतात आणि या कोकणच्या सर्वात मोठ्या प्रीमियर लीग स्पर्धेसाठी सुद्धा ते उपस्थित आहेत. जाधव साहेब आपलं आम्ही मान्यवर कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू 17 धावांची गरज. रोहित खरात आणि बॉलिंग मार्कवर ज्याची प्रतीक्षा आपण बराच वेळ करत होतो समीर वेंगुर्लेकर. काय बोलावं समीर. समीर कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर. कालच्या दिवसात समीर चव्हाण होते, आजच्या दिवसात समीर पांढरे आहेत आणि बॉलिंग मार्कवर समीर वेंगुर्लेकर. या युवा खेळाडूने खूपच प्रभावित केले, खास करून छत्रपती चषक वेंगुर्ला कॅम्प मैदानावर आणि अगदी हल्लीच इथे संपन्न झालेला देवबाग चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग.
समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्कवर येतोय. त्याचा चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय. तो मिड विकेटच्या पट्ट्यात. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. निश्चितपणे प्रतिभा आहे ती समीर वेंगुर्लेकरमध्ये. त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे फलंदाजाला चकित करण्याची आणि तीच ताकद तो वापरतोय व फलंदाजांना अनुकूल अशा असलेल्या खेळपट्टीवर आवश्यक असलेल्या 16 धावा 11 चेंडूंपासनं मी रोखीन या इराद्यानं तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. जर समीर वेंगुर्लेकरला जर टप्पा सापडला तर खरंच हा सामना रंगतदार स्थितीत येऊ शकतो. कारण समीरच्या उंचीकडे जाऊ नका. समीर दिसतो कसा त्यावर काहीच डिपेंड नाही आहे. सोहेल शेख आहेत, समीर आहे, जोएल नाईक आहे, ग्लेन फर्नांडिस, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे काही खेळाडू ज्यांच्या देहयष्टीकडे जर तुम्ही म्हटलात तर असं वाटेल की यांना इनर सर्कल क्लिअर करता येईल की नाही. पण तेच खेळाडू जेव्हा षटकार अगदी लिहिल्या टोलावतात, गडी जेव्हा बाद करतात तेव्हा त्यांच्या खांद्याच्या ताकदीचा अंदाज येतो. यावेळी मात्र एक मोठा फटका अनुराग मोहिते समोर असणारा कर्णधार मॅन फ्रॉम पुणे. एक मोठा फटका मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू व्हेरेनियम षटकार. आखोड टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजाचं नाव जरी मोठं असलं तरी मी एक व्यावसायिक खेळाडू आहे. व्यावसायिक फलंदाज म्हणून मला पाहिलं जातं आणि व्यावसायिकता जी माझ्या नसानसात भिनली आहे, ठासून भरली आहे, त्याचं मी ज्वलंत उदाहरण पेश करेन असं ठामपणे या फटक्याद्वारे व्यक्त केलं होतं. ते अनुरागनं आखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला येतोय, स्वतःसाठी जागा बनवतोय व एक सुरेख असा देखण्या षटकार तो टोलवतोय. यावेळी मोठा 10 फटका. धावांची गरज असताना अनुराग मोहितेचा हा फटका फाईन लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. आता मात्र समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 8 धावा. एवढा वेळ धावा आणि चेंडू याचं गणित थोडंसं विस्कळीत होतं. चेंडू कमी होते, धावा जास्त होते. पहिल्यांदाच या सामन्यात चेंडू जास्त राहत आहेत आणि धावा कमी राहत आहेत. 8 धावा 9 चेंडूमध्ये. धावफलक रोहित आणि अनुरागची एक समयसूचक अशी भागीदारी कारणीभूत ठरते चेंडू व धावा यांचं अंतर कमी करण्यासाठी. हा टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बरखुबीने टोलावला जातोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आव्हानाची हवाच या फटक्याद्वारे काढून टाकली जाते आणि केवळ औपचारिकताच शेष राहते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बादलजी, समीरचं आपण कौतुक केलं पण त्या कौतुकाला साजेशी गोलंदाजी समीरकडून होत नाहीये. कदाचित वॉर्मअप षटक असावं. पहिल्यांदाच त्याच्याकडे चेंडू सोपवला कर्णधाराने आणि 12 चेंडूत या 14-15 धावांची गरज असताना 2 मोठे षटकार. अनुराग सारख्या एका मोठ्या खेळाडूच्या बॅटमधून हा 3रा षटकार व्हेरेनियम मॅक्झिमम षटकार आणि या षटकाबरोबर सामना समाप्त होतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 पर्व 3 दिवस 3 दुसरा सामना. उमेश भाई 11 हुमरट संघ हा सामना लिलया जिंकतोय आणि या स्पर्धेत विजयाच्या दिशेने आणि शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होण्यासाठी महत्त्वाचं पाऊल टाकतोय. अतिशय रंगतदार असा हा सामना झाला. एकूणच डिसिप्लिन आपल्याला दोन्ही संघाचं पाहायला मिळालं, पण कुठेतरी एकतर्फी हा विजय मिळवलेला आहे उमेश भाई 11 उमरट या संघानं. आणि पुढच्या टॉससाठी महाराजा तारकर्ली आणि विहान स्पोर्ट्स विभाग या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे आणि पंढरीनाथ सर हे या ठिकाणी टॉस उडवणार आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे या. विहान स्पोर्ट्स देवबाग या संघाच्या कर्णधाराने साठी या.